नमस्कार भावांनो बहिणींनो. का रे हरसू भैया कमी फिरायचं ना तो कवाचा डाळ भात बनवून ठेवला. मी वाट पाहू लागले तुई. काल मी मेहंदी लावली होती तर म्हणलं मग केस धुवा. इथलं काळ ते लाल लाल निघलंच नव्हतं. परत केस धुतले तर हरसू भैयाची कवाची वाट पाहायला लागली. तरी पण मग मी मैत्रीण म्हणे तू आल्यापासून घराच्या बाहेर नाही निघली. मी म्हणलं तू कामाला जायला असती. म्हणलं आता इथं कोणीच नसते बाहेर बसायला. त्याच्यामुळं म्हणलं मग मी आता कुठं बसणार आहे. मग मी बाहेर नाही निघले म्हणलं. तर मग तिनं बोलवलं म्हणे तू बाहेरच आली नाही. बरेच दिवस झाले 8-1 दिवस झालेत ना मला येऊन. तर मग थोडीशी बसले. हरसू भैयाची वाट पाहिली. आलूच्या चक्त्या तळून दिल्या त्याला. तर शिळीच पोळी खाल्ली म्हणे मग मी आता काय करू नको. आता त्याच्या पप्पाला एका पोळीचं म्हणजे पराठा बनवायचा आहे. त्याला काय एवढा भात आवडत नाही. तर मस्त टमाट्याचा ठेसा वाटला. हिरव्या मिरचीतला डाळ भात केलाय. तर आता आम्हाला जेवणच करायचे पण आधी हेडो काढायचा. याच्या पप्पाची वाट पाहत काय बसत नाही. ते 3 कधी 3 वाजता येतात कधी 4 वाजता येतात. त्याच्यामुळं मग आम्ही जेवणाला थांबतच नाही. दोघं माई लेकरं जेवून घेतो. ते ना आम्हाला सांगितले जेवून घ्या जा म्हणून हाय बाया. आणि थोडी वांग्याची भाजी बनवली त्याला हिरव्या मिरच्यातली एकदम मस्त. लसण थोडासा सांबार 2 मिरच्या तेवढंच टाकेले. बाकी काहीच नाही. लय मस्त लागते खारी खारी. थोडंसं मीठ शिल्लक टाकायचं. तर मग आता मी भैयाचीच वाट पाहत होते. हरसू भैयाला बरं वाटाना. त्याला काय खाऊ वाटाना. आता जेवण करायचेत ना. तर आता शॉर्ट व्हिडिओ काढावं लागन मला. आता बरेच दिवस झाले टाकलाच नाही मी. जास्त करून जेवणाचीच काढत असते. पण मग कोणी फोन धरायला नाही. माझी छकू दिदी गेली ना आता. तर जास्त मला लय तकलीफ पडायला लागली व्हिडिओ काढायला. माझी दिदी होती तर मग ती धरायची फोन. तर रेसिपीचे व्हिडिओ मग तू जवळ आता काढायचे. तसं आता भाजीपाला आहे ते संपले आणावं लागन. आज रविवारी. आज पाहू आता काय भाजी बनवायची. तर का म्हणते ते त्याच्या मावशीच्या घरी चला का काय तर पान लागल हाय ना बाया. तर म्हणलं हेडो काढून टाकू. आता काय माहिती का 4 वाजता म्हणते तर आपल्याला जायचं आहे का काय. तर ते मुक्कामाला जाऊ म्हणते. त्याचे सगळे नातेवाईक इथे आहेत. पप्पा कसे केस उतरायला लागलेत. असं केस लोंबेलेत. मोठा टावेल आणा म्हणलं याच्या पप्पाला. असा लाग नाही लगे मग असे केस मोकळे सोडायचे. जेवणात पडायची भीती वाटते असं आहे. त्याच्यामुळं कपडे वाळू घातलेत आता धुवून. आणि बाल्कनीत काय एवढा हेडो काढू वाटत नाही. अंधारच येते. पाय समोरच्या घरात आलं तर असंच होतंय. तूप कांडी आणले पण यायला काय माहिती कधी टाईम भेटतोय भैया तुझ्या पप्पाला. तर कधी आणते. तर आता हरसू भैयाला मी म्हणलं आपण जेवून घेऊ. पा तुमच्या ताईचे सगळे कामं झाले. ते डाळ भात बनवून ठेवलाय कुकरमध्ये. म्हणजे सगळे रिकामे केले. भांडे घासून घुसून ठेवलेत सगळे. पा आपले शिंगलं फुटलेत. चांगलेच नाही निघले ते. मी 1 डझन आणलं होतं मस्त बॉक्समध्ये होते. आणि आईनं गावाकडे घेतले तेले भारी आहे बॉक्समध्ये. पण भैयानं काढूच नाही दिले. ते डिनर सेटवर मॅचिंगच सामान ठेवलंय त्यानं. आता मस्त लगेच ठेसा बनवलाय ठेसा. तर हरसू भैयाला पण भूक लागली. आता हेडो काढून टाकला म्हणजे एवढं टेन्शन नाही राहत. आता आम्ही घेतो जेवून. आई म्हणे हेडो कधी काढती म्हणे. ताई 1 वाजून गेलाय आहे ना भैया. तर मी म्हणलं आता हरसू भैयाची वाट पाहत बसली. जीव नव्हता लागू लागला. मग गेले मैत्रिणी जवळ बसलं. हेडोच्या नांदात कोणाला आपलं बोलणं बसणं होत नाही. कधी मैत्रिणीला पण येळ द्यावा लागतोय. घरी राहते ती रविवारची. म्हणलं चला आता आपण थोडंसं बोलू. आणि मग नंतर म्हणलं हेडो काढू. तर आता चेहरा सुकल्या आणिच वाटायला लागलाय थंडीनं. आणि लय चेहऱ्यावर याच्यावर फुळ्या यायला लागल्यात. लगे होटावर आणि याच्यावर तर दुखायला लागलेत. हे सगळे वन व्हायला लागलेत फुळ्याच्या. तसंच झालंय आता. दुखायला लागल्यात त्या फुळ्या. तर हरसू भैया तू किती मला हैराण करतो रे भैया. फिरायला जातो सारखं संडे आहे ना. तर भैया चालले आज संडे आहे ना. मग जाऊ नको लय फिरायला भैया. सकाळीच मित्र बोलवायला आलते तू. साध्या मेकअप मध्ये चांगली दिसते का मेकअप केल्यावर चांगली दिसते भैया मी. हरसू भैया लय राग येतोय चांगलं नाही राहिलं तर. त्याचं म्हणणं आहे मम्मीनं हेडो काढते तर भारी भारी कपडे घालायचे मम्मी. पण दररोजच आपलं ते हेडो काढावं लागते तर किती कपडे बदलायचे. मग जसे मी घरी काम आवरत असली तशा कपड्यावर हेडो टाकून देते. तर चला भावांनो बहिणींनो आपला हेडो मोठा होईन आता आहे ना हरसू भैया. आता घेते मी आवरून. बाय भावांनो बहिणींनो. भेटते उद्याच्या हेडो मध्ये.